नमस्कार, मी मंदार फणसे. आवाज महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत आहे. खासगीकरण आणि थेट परकीय गुंतवणुकीवरती भर देत आज केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी आपला पहिला रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. रेल्वेत थेट परकीय गुंतवणूक अर्थात FDI आणण्याची गरज असल्याचं गौडा यांनी म्हटलेलं आहे. रेल्वेची सुरक्षा वाढवणं आणि रेल्वेची स्टेशन्स अद्ययावत करणं, रेल्वेच्या खाद्यान्नांचा दर्जा सुधारणं अशा अनेक घोषणा यावेळी या बजेटमध्ये करण्यात आल्यात. दरम्यान या बजेटमुळे मुंबईकर मात्र नाखुश आहेत. आमच्या वेदना मोदी सरकारला कळतील असं वाटलं होतं, मात्र त्यांनाही आमच्या या समस्या कळल्या नाही आहेत असं म्हणत मुंबईकरांनी या बजेटवर नाराजी व्यक्त केली. आजच्या अर्थसंकल्पाबद्दल लोकांना काय वाटतं आपण बोलणार. आपल्याबरोबर प्रवासी संघटनेचे सदस्य आहेत. सर, आजच्या बजेटकडे काय बघता? काय फरक आहे का गेल्या आणि आजच्या बजेटमध्ये, आणि आज काय मिळालं? 20 वर्षापासून मी बजेट बघतोय आणि प्रत्येक बजेटला मुंबईचा 75 लाख पॅसेंजर बघतच असतो. फक्त त्याला ठेंगा दाखवण्याशिवाय काही मिळत नाही. ह्या बजेटमध्ये फक्त त्याला लॉलीपॉप तर दाखवण्यात आला नाही, परंतु ठेंगा निश्चित दाखवण्यात आला. ह्या बजेट हा मुंबईसाठी निराशाजनक बजेट आहे, हेच आमचं म्हणणं आहे. नक्कीच आपल्यासोबत अनेकही काही जण आहेत. काय बघितलं आजच्या बजेटकडे, काय दिलं आजच्या बजेटने मुंबईला? मैडम, पूरे मुंबई का इस बजट से पूरी तरीके से निराश है. मैं आपको बताना चाहता हूं कि किस तरीके से लोगों में एक दहशत का वातावरण पैदा करके कि रेलवे का जो ये है भाड़ा है वो बढ़ने वाला है, और लोगों ने अपने बजट में से 3 महीना 6 महीना कईयों ने तो अपने 1 साल के ना पासेस निकाले, जिससे कई रेवेन्यू इनको ना कलेक्ट हुआ रेलवे मिनिस्ट्री को. हमारी हमेशा से ना मुंबई करों की मांगनी रही है कि हमें सुरक्षा, हमें आप सुविधा दीजिए, सुविधा सुरक्षा के साथ दीजिए. जो पहले से ही आपके प्रोग्राम चल रहे हैं आप उसमें ही सफल नहीं है, और आप हमें सुनहरे सपने दिखा रहे हैं स्पीड ट्रेन के और आप AC ट्रेन के. लोकल ट्रेन में प्रतिदिन 7 से अधिक लोग रोजाना गिर के उनकी मृत्यु होती है. 70 लाख से भी अधिक लोग इसमें सफ़र करते हैं. आपका इस पे जरा सा भी ध्यान नहीं है. आप उस पे स्वचालित दरवाजे लगाइए. हमारी कई वर्षों से मांग रही है लोकल ट्रेन में, लेकिन उसमें कहीं पे भी इस बजट के अंदर कि हम घोषणा करते हैं उसको अमली जामा पहनाएंगे, कहीं पे भी इस बजट में नहीं दिखाई दे रहा है. और हम इस पूरे बजट से मुंबईकर पूरी तरीके से निराश हैं. निराश म्हणजे सगळे पब्लिक निराश आहे ह्याबद्दल, कारण काहीच अजून ह्याबद्दल काय नाही झालं आहे. आणि हा सरकार येण्यानंतर आम्हाला वाटलं की काहीतरी होणार, काहीतरी पुढे म्हणजे काहीतरी नवीन काहीतरी होणार, पण मला नाही वाटत काय झालं अजूनपर्यंत. मोदी सरकार आल्यानंतर काहीतरी बदल होईल, अच्छे दिन येतील असं लोकांना वाटलेलं. काही बदल दिसतोय का काँग्रेसच्या आणि आजच्या मोदीच्या सरकारमध्ये? आजच्या ह्याच्यात बदल तर काहीच नाही. त्याच्यात सगळे तसेच आहेत. काँग्रेस सरकार पण तसाच होता आणि हा सरकार पण मला वाटते तसाच निघाला आहे. त्यांना एक संधी दिलेली जनतेने, पण त्याचा ते फायदा घेतात का नाही शंका आहे लोकांनी. त्याच्यात एक तिकीट तुम्ही ती महागाई वाढवता, तिकीट वाढवता, ते तुम्ही टप्प्याटप्प्याने वर्षाने वाढवा. तुम्ही तर महिन्याने वाढवत, तर महिन्याला पगार वाढवत नाही लोकांचा. रेल्वे संकल्प चांगला जरी असला, त्यांच्या कल्पना जरी चांगल्या असल्या, खालच्या ॲडमिनिस्ट्रेशनने लक्ष देऊन ते करायला पाहिजे. मी या सहप्रवाशाशी सहमत आहे, कारण भाडेवाढ त्यांनी टप्प्याटप्प्यानेच करायला पाहिजे होते. आपल्यासोबत आणखीन पण काही प्रवासी आहेत. आज अर्थसंकल्प आलेला आहे रेल्वेचा. मुंबईसाठी असं काहीच दिलेलं नाही आहे. आपण एवढा कर देतो, तिकीट असेल, पास असेल. काय मुंबईकरांना मोदी गव्हर्नमेंटकडनं अपेक्षा होती? मोदी गव्हर्नमेंटकडनं अपेक्षा भंग झालेला आहे महाराष्ट्रातील जनतेचा. महाराष्ट्रात रेल्वे राज्यमंत्रीपद तरी महाराष्ट्राला नरेंद्र मोदी सरकारने दिलं पाहिजे होतं, पण नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्राची एकदमच निराशा केलेली आहे. प्रवाशांचा रोख हाच आहे की मोदी सरकारला संधी दिली होती, अच्छे दिन येणार म्हणून, मात्र तेही पुन्हा एकदा काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवून चाललेत. आणि जसं काही प्रवाशांनी म्हटलं, केंद्रीय मंत्रालयाला मुंबईचे प्रश्न आयुष्यात कळणार नाहीत, त्यासाठी राज्यमंत्रीपद तरी मुंबईला आणि महाराष्ट्राला मिळायला पाहिजे. आणि आता ह्या सगळ्याकडे खरंच मोदी सरकारने आणि त्यातल्या मंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे, कारण ही एक संधी दिलेली आहे लोकांनी. पुन्हा ती संधी लोक हिरावूनही घेऊ शकतात. कॅमेरामन नितीनसह कपाली, निसिनकर, साम TV, मुंबई. त्यात या सगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सामान्य माणसांच्या आहेत. या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये विरोधकांनी काही काळ गदारोळ करत गुजरातला झुकतं माप दिल्याचा आरोप केला आहे. रेल्वे मंत्र्यांनी बजेट संपवताना सुद्धा विरोधकांनी गदारोळ केला, मात्र सदानंद गौडा यांनी बजेट त्या गोंधळामध्ये संपवलं. या सगळ्यात महाराष्ट्राच्या वाट्याला नेमकं काय आलं
रेल्वे बजेट खरंच सर्वसमावेशक ठरलंय का, या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत डॉक्टर नीलम गोरे आहेत, शिवसेनेच्या प्रवक्त्या, आमदार हरीश रोगे काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत, केशव उपाध्याय आपल्यासोबत आहेत, भाजपचे प्रवक्ते, प्रकाश रेड्डी डाव्या पक्षांचे नेते आपल्यासोबत आहेत, विजय मेश्राम निवृत्त वरिष्ठ रेल्वे अधिकारी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं आपण समजून घेणार आहोत नेमका हा जो आत्ताचा जे अर्थसंकल्प आहे तो अर्थसंकल्प नेमका कसा समोर आलेला आहे, कशा प्रकारे ते बघतायत एक अधिकारी म्हणून, एक रेल्वे कर्मचारी म्हणून. आपल्यासोबत डॉक्टर भक्तिकुमार दवे आहेत, अध्यक्ष आहेत प्रवासी संघटनेचे, आणि रवी श्रीवास्तव आपचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत आहे. खरं तर पहिला प्रश्न समजून घेण्यासाठी मी विजय मेश्राम तुमच्याकडे येतो. हा जो अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे, तुमची भूमिका या अर्थसंकल्पामध्ये काय आहे? कारण तुम्ही स्वतः रेल्वेचे ॲडिशनल जनरल मॅनेजर म्हणून काम करत होतात, वरिष्ठ पदावरती काम करत होतात. रेल्वेचा हा जो एवढा महाकाय कारभार आहे तो चालवणं मुळात एक प्रकारची कसोटी आहे. जगभरात अशा प्रकारचा कारभार नाही कुठे. असं असताना आजचा जो अर्थसंकल्प आहे हा दूरगामी आहे की निराशा करणार आहे? सगळ्यात पहिले आपल्याला हे जाणून घेणं जरुरीचं आहे की रेल्वेला खर्च करण्यासाठी पैसा कुठून येतो, ते फार महत्त्वाचं आहे. जर आपण पाहाल रेल्वेचं उत्पन्न, तर रेल्वेचा उत्पन्नाचा जो 94% भाग जो आहे, जवळपास 94% तो त्याच्या खर्चात जातो. त्याला आम्ही ऑपरेटिंग रेशो म्हणतो. तर रेल्वेचा ऑपरेटिंग रेशो जो आहे, जो खर्च आहे रेल्वेचा, तो आहे 94%, आणि वास्तव फक्त खर्च करण्यासाठी 6%. जेव्हा आपण हा 6% खर्च करायचा विचार करतो, ही एक एक्सरसाइज आहे की आपण याला कुठे कुठे द्यायचं, हा मूळ मुद्दा आहे. आणि दुसरा, पैसा कुठून येणार? सोयी तर फार पुरवायच्या आहेत, पण या सोयीसाठी पैसा येणार कुठून, हा मुद्दा मूळ आहे असं मला वाटतं. नक्की तुम्ही म्हणताय की पैसा येणार कुठून हा मुद्दा, आणि त्याचं उत्तर शोधलंय का हेही आपण बघणार आहोत. डॉक्टर नीलम गोरे, तुम्हाला पहिली प्रतिक्रिया काय द्यायची आहे महाराष्ट्राच्या संदर्भातनं? रेल्वे अर्थसंकल्पामध्ये भरघोस असं काही आलंय का? कशा प्रकारे मूल्यमापन करायचं या अर्थसंकल्पाचं? मोठ्या प्रमाणात ज्या लोकांच्या अपेक्षा असतात ते अगोदरच्या अर्थसंकल्पाच्या दिशा आणि आताचा हा अर्थसंकल्प याच्यामध्ये 1 महिन्याचा काळ फक्त मिळालेला आहे, आणि त्याच्यामुळे आमूलाग्र बदल एका महिन्यामध्ये दर्शवून देणं हे जरी शक्य नसलं तरी मला 6 गोष्टी या अर्थसंकल्पातल्या सकारात्मक, महत्वाच्या आणि लोकाभिमुख वाटतात. त्याच्यात पहिलं जे आहे ते त्यांनी संपूर्णपणे आधुनिकीकरण करण्याच्यासाठी एक मोठी दिशा त्यांनी स्वीकारलेली आहे, आणि त्या आधुनिकीकरणाचा हेतू हा सामान्य प्रवाशांच्या ज्या छोट्या छोट्या अपेक्षा असतात, स्वच्छतेच्या बद्दल असतील, सुरक्षिततेच्या बद्दल असतील, किंवा जेवण कशा पद्धतीने असावं याबद्दलच्या असतील, माहिती त्यांना मोबाईलवरून देण्याच्या संदर्भातल्या असतील, या आहेत. दुसरं, स्वच्छतागृहांची संख्या मोठ्या प्रमाणात स्वच्छतागृह वाढवणं आणि ती स्वच्छतागृह साफ ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये आउटसोर्सिंग करणं किंवा त्याची जबाबदारी निश्चित करणं असं आपण म्हणू शकतो. हा दुसरा भाग आहे. तिसरा जो भाग आहे तो मला अतिशय चांगला वाटतो आहे की तो म्हणजे त्यांनी सर्व रेल्वे स्टेशन्स त्यांनी असं म्हटलेलं आहे, विशेषतः मोठी शहरं जी आहेत ती स्वच्छ करण्यासाठी भर दिला जाणार आहे, आणि त्याच्यात अर्थातच मुंबई शहराचा समावेश आहे. अनेक मोठी मेट्रो जशी त्याच्यात असतील तसं त्याचा सुद्धा समावेश केलेला आहे. चौथं जे मला वाटतं की ते खरा पहिला घ्यायला पाहिजे की चौथा जरी असला तरी सुद्धा की मूलभूत जो प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप बरोबरच गुंतवणूक कुठून येणार, पैसे कुठून येणार या संदर्भात जे प्रश्न होते त्याच्यात कॉर्पोरेट्सना त्याचबरोबर एनजीओजना सुद्धा त्यांनी वेलकम केलेलं आहे की रेल्वे स्टेशन्स असतील किंवा अन्य काही ठिकाणी विकसित करण्यासाठी म्हणून तुम्ही आम्हाला सहकार्य देऊ शकता. आणि आता जो बोलताना प्रश्न निर्माण होतोय आणि अनेक वर्ष जे मोठं प्रश्नचिन्ह होतं त्या संदर्भातला एक त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे असं मला वाटतं. आणि बंदरं जी आहेत ती बंदरं रेल्वेनी जोडण्याच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो सुद्धा अतिशय महत्वाचा आहे, कारण आपण बघतो आहे की मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांवरती भार जर का येत असेल तर गुड्स सगळी ट्रान्सपोर्ट करण्याच्या मधून
अपघातजन्यता, सामान्य प्रवाशांना बस वाहतुकीच्या संदर्भातला त्रास आणि या 6 मुद्द्यांच्या खेरीज मला असं वाटतं की महाराष्ट्राचा जेव्हा आपण स्पेसिफिक विचार करतो त्याच्यामध्ये काही आमच्याही पक्षाच्या खासदारांना असं वाटतंय आणि ते योग्य आहे की त्यांच्या भागातले जे ट्रेन्सचे प्रलंबित प्रश्न होते ते आलेले नाहीयेत आणि मुंबईसारख्या शहरामध्ये खरं तर मुंबईच्या खासदारांनी गौडा यांना भेटून शिष्टमंडळाद्वारे निवेदन दिलं. त्याच्यानंतर ही भाववाढ जेवढी वाढली होती त्यातल्या काही प्रमाणामध्ये ही भाववाढ कमी करण्यामध्ये आली, परंतु काही माहिती पण लोकांपर्यंत पुरेशी पोचली नाही असं मला वाटतं की आपण म्हणजे 6 महिन्यावर ही सगळी चर्चा घडवली त्याबद्दल मी आभारी आहे. परंतु आता काही प्रेक्षक म्हणत होते की आमच्या परिस्थितीत काही फरक होणार आहे की नाही हे काही स्पष्ट नाहीये. तर मला असं वाटतं की कर्जत आहे, त्याच्यानंतर कसारा आहे, इथे लेन्स वाढवण्याच्या संदर्भातले जे प्रकल्प आहेत त्याला गती मिळणार आहे. त्याचबरोबर बुलेट ट्रेन तर एक मोठा विषय झाला, परंतु लोकलची दारं स्वयंचलित पद्धतीने बंद होण्याच्या संदर्भात जे आहे त्याच्यात आपले काही प्रवासी म्हणत होते की याची आमची मागणी आहे, ती मागणी स्वीकारली गेलेली आहे. मगाशी एका वाहिनीवर बोलत असताना ही जी संपूर्ण रस्त्यावरची रेल्वेची फाटकं आहेत त्याचं काय, तर तिथे जी अनअटेंडेड फाटकं आहेत ती अपघात टाळण्याच्या दृष्टीने एक सर्व्हिसमेन तर्फे ती हे केली जातील, ऑपरेट केली जातील. मला असं वाटतं की मग ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी रेल्वे स्टेशनवरती सुविधांचा विषय असेल, महिला सुरक्षेसाठी म्हणून 4000 महिला पोलीस नेमण्याच्या संदर्भात असेल, त्यांची दिशा आणि संवेदनशीलता, आधुनिकीकरण, तंत्रज्ञानाचा उपयोग, आर्थिक स्रोत कुठून येणार याबद्दलचा अतिशय मी असं म्हणेन एक चांगल्या पद्धतीने दिशा दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वांच्या अपेक्षांना एका अजून निश्चित त्याच्यात दिशेकडे न्याय मिळाला चाललाय नाहीये. एका नक्की तुम्ही म्हणता की एका निश्चित दिशेकडे चाललाय हा अर्थसंकल्प. आपले वेगवेगळे आपले तज्ज्ञ पाहुणे या चर्चेमध्ये सहभागी आहेत.